including today. सो आजचा चॅप्टर पण इंटरेस्टिंग आहे, छान आहे. लहानपणीच्या आपल्या काही धारणा ज्या आहेत ते तोडणारा आहे आणि क्रिएशन ऑफ न्यू धारणा. सो द चॅप्टर नेम इट सेल्फ इज एक्साइटिंग आहे. मनी डज ग्रो ऑन ट्रीज. पैसा खरंच झाडावर उगवतो. सो यू कॅन सी दॅट नाउ द ट्री इज ग्रोन अप. त्याच्यामधून आता इट्स नाव शेडिंग मनी. पैसा पण त्यातून बाहेर पडायला लागलाय. नाव यू कॅन सी दॅट की आवर बिलीफ आणि मागच्या 16 दिवसात 15 दिवसात केलेले प्रॅक्टिसेस ह्या कुठेतरी आता नॉट ओनली दे हॅव रूट, म्हणजे त्यांनी रूट पकडलेले, तर आता ते ग्रो पण होत आहेत. अँड दे आर शोईंग नाव ब्रांचेस हॅव ग्रोन. पानं भरपूर लागलेली आहेत त्याला. पानं इन द सेन्स त्याचे पैशाचं रिप्रेझेंटेशन आहे. हाऊ इट इज ग्रोईंग. सो आय ग्रू अप. सुरुवात नेहमीप्रमाणे जॅक कॅनफिल्डचं सिक्रेट मधलं बुक, सिक्रेट बुक मधलं एक कोट आहे. आय ग्रू अप विथ अ लॉट ऑफ बिलीफ अबाउट मनी. That if I had it, I made you bad. It made you bad. Only evil people have money, and money doesn't grow on trees. What do you think I am? Rockefeller? So I grew up truly believing that life was difficult. So, तुम्ही जर सिक्रेट मूवी पाहिला असेल किंवा बुक वाचला असेल, त्याच्यामध्ये चिकन सोल फॉर सूप सूप असं काहीतरी पुस्तक, यांचं नाव एक्झॅक्टली मला आठवत नाही. पण जॅक कॅनफिल्डचं भरपूर त्यामध्ये इंटरव्ह्यू आहे. आणि सेज दॅट की, आणि आपला पण बऱ्याच जणांचा अनुभव असेल की आय ग्रो अप विथ लॉट ऑफ बिलीफ्स अबाउट मनी. दॅट इफ आय हॅड इट, इट मेड यू बॅड. पैसा आहे म्हणजे पैसा हा वाईट असतो. पैसा इज सोर्स ऑफ इव्हिल. पैसा असणं हे फक्त श्रीमंत लोक ज्यांनी काहीतरी गडबड केलेली त्यांच्याकडेच आहे. ओनली विल पीपल हॅव मनी. पैसे झाडावर वाढत नाहीत. किंवा घरी आपण पैसे मागितले लहानपणी बऱ्याच वेळा, त्या काळातले जे श्रीमंत लोक, मला काय टाटा समजला का, मला काय बिर्ला समजला का, किंवा आत्ताच्या काळामध्ये कोणी कदाचित मी अंबानी आहे का, अदानी आहे का, वगैरे वगैरे असे वाक्य बोलत असेल. बट हे लहानपणी आपण बरेच प्रत्येकाने वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या प्रकारात ऐकलेलं आहे. विथ लॉट ऑफ बिलीफ अबाउट मनी. And that was most of the time negative. So if you weren't born into wealth, if you didn't grow up surrounded by abundance, or if you haven't yet found true financial freedom, the most likely you have some belief that are limiting amount of money that is coming into your life. So कदाचित आपण आता या बिलीफ मध्ये असू, किंवा आपण जर त्या पैशामध्ये त्या लेवलला जर अमाऊंट मध्ये जन्मलेलो नसू, तर एक काहीतरी बिलीफ सिस्टीम आहे आपल्या बाजूला, ती ऑपरेट होते. अँड यू नीड टू रिअली अंडरस्टँड, आपल्या आजूबाजूला, आपल्या सभोवताली, आपल्या कुटुंबात देर इज सम बिलीफ अबाउट मनी. देर इज सम टॉक अबाउट मनी. देर इज सम लँग्वेज ऑफ मनी. प्रत्येक कुटुंबाची एक स्वतःची लँग्वेज आहे. प्रत्येक कुटुंबाचा एक थॉट प्रोसेस आहे पैशाची. आणि ती इतकी परवेजिव्ह आणि कॉमन असते की आपण सहजपणे बोलताना एकमेकाला सहज म्हणतो, अरे पैसे काय झाडाला लागतात की, अरे एवढा खर्च कुठून करायचा. किंवा एवढं थोडं, मी अंबानी थोडाच आहे, मी अदानी थोडाच आहे, एवढे पाहिजे तेवढा पैसे काढून द्यायला. किंवा बिलीफ्स लाईक यू हॅव टू वर्क हार्ड फॉर मनी. पैसा हा कष्टाचं फळ आहे. द ओनली वे टू गेट मनी इज टू अर्न इट ॲट अ जॉब. काहीतरी काम करावं लागेल, देन ओनली आय कॅन वर्न मनी. सो म्हणजे आपल्या घरात असं पण बोललं जातं की आता मी काय जाऊन बाहेर काम शोधू का, जास्तीचं काम करू का, रात्री पण काम करू का, सो दॅट आय कॅन अर्न मोर मनी. वॉन्टिंग मनी इज नॉट स्पिरिच्युअल अँड इट्स मटेरियलिस्टिक. काही जण याला थोडंसं आध्यात्मिक पण रूप द्यायचा प्रयत्न करतात, की सारखा पैसा पैसा करणं हे मानवी स्वभाव, याच्यासाठी मानवी जन्म झालेला नाहीये. मॅन इज नॉट फॉर्म फॉर मनी. स्पिरिच्युअलिटी असली पाहिजे. पैसा हा मोह आहे, बाकी सगळ्या या गोष्टींना काही अर्थ नाहीये. सो आय वुड नेव्हर एबल टू अफोर्ड दिस. से फॉर एक्झाम्पल, काही गोष्टीच्या बाबतीत आपण स्पष्टपणे म्हणतो की दिस इज नॉट अफोर्डेबल फॉर मी, बिकॉज दिस इज समथिंग विच इज बियॉन्ड माय रिच. इट्स नॉट व्हॉट यू नो, इट्स हू यू नो. सो इट्स नॉट व्हॉट यू नो, इट्स हू यू नो. तुम्हाला जे तुम्हाला पैशाविषयी जे माहिती नाहीये, किंवा पैसा हा तुमच्या ज्या धारणामध्ये बसलेला आहे, त्याला तुम्ही महत्वच देत नाही आहात. मनी इज रूट ऑफ ऑल इव्हिल. यू से दॅट मनी इज बॅड, मनी शुड नॉट बी देअर, मनी मेक्स पीपल arrogant, मनी मेक्स पीपल someone they should not be. रिच पीपल मस्ट बी डिसऑनेस्ट. काहीतरी झोल केला असेल, काहीतरी गडबड केली असेल, तरच पैसा त्यांच्याकडे आलेला आहे. किंवा सहजपणे आपण एखाद्या व्यक्तीच्या अर्निंग विषयी जेलसी व्यक्त करत असतो, की अरे काहीतरी गडबड केलं असेल, असं सहज थोडंच शक्य आहे. आय नो
मला माहिती आहे की सहज मार्गाने पैसा इतका चांगला एवढा मिळूच शकत नाही. यू हॅव टू बॉर्न इन टू मनी टू हॅव प्लेंटी ऑफ इट. देन वी से दॅट की अरे आमचे जर दादा परदादा श्रीमंत असते तर आम्ही पण एवढ्या लेवलला केलं असतं. इफ समवन इज रिच अँड समवन गिव्स अस एक्झाम्पल ऑफ दैट पर्सन बीइंग रिच, वी से दैट कि अरे उसके सब बाप दादा ने कमा के रखा हुआ है. सो आय एम नॉट स्मार्ट इनफ, गुड इनफ, क्वालिफाईड इनफ और एज्युकेटेड इनफ टू हॅव मनी. काही जणांची ही पण धारणा असते की माझं प्रोफेशन मला ते सपोर्ट नाही करू शकत, मी आता जे काम करतोय ते मला सपोर्ट नाही करू शकत, किंवा आय एम नॉट स्मार्ट इनफ टू अर्न दॅट मनी. सो अभी ये लाईफ में तो पॉसिबल नाही आहे. नेक्स्ट लाईफ मध्ये काय जमलं तर बघू. सो डू एनी ऑफ दोज बिलीफ साऊंड फॅमिलियर? लेट मी शेअर समथिंग विथ यू. Not one of those beliefs is true. Not one of them. You have a power within you that is creating your entire reality, and that can create your reality to be anything you want. So, how could you ever be limited in the amount of money you can have? You can't be. सी एक लक्षात घ्या, यापैकी एकही बिलीफ हे सत्य नाहीये. प्रत्येक बिलीफ जे आहे कुठल्या तरी व्यक्तीच्या तोंडातून बाहेर पडलेलं आहे. आणि कोणीतरी काहीतरी त्याच्या त्याच्या सर्कमस्टन्सेसमध्ये बोलून गेलं असेल. नाउ पीपल फाउंड रियालिटी इन इट अँड दे अटॅच दॅट रियालिटी टू देमसेल्व्स. अँड देन आपण सुद्धा त्या रियालिटीला स्वतःला जोडतो आणि वी से दॅट की येस दिस इज ट्रू. बट नन ऑफ इट इज ट्रू. नॉट वन ऑफ दोज बिलीफ इज ट्रू. नॉट वन ऑफ देम. You have a power within you that is creating your entire reality, that can create your reality to be anything you want. So, how could you ever be limited in the amount of money you can have? तुम्हाला या जगामध्ये जेव्हा देवानीच पाठवलेलं आहे, तर हे सगळं ऐश्वर्य उपभोगण्याकरता आहे. गॉड वॉन्ट्स यू टू एन्जॉय एव्हरीथिंग. जे आपण सायन्स ऑफ गेटिंग रिच मध्ये पाहिलं. इट्स ऍक्ट ऑफ द गॉड दॅट यू वॉन्ट, ही हॅज क्रिएटेड एव्हरीथिंग फॉर यू. ही वॉन्ट्स यू टू एन्जॉय इच अँड एव्हरीथिंग ऑन दिस अर्थ. किंवा अगदी हे माझ्यासमोर पुस्तक आहे, युअर वर्ड इज युअर वॉन्ड. तुमचा शब्द हेच तुमची जादूची छडी आहे. फ्लॉरेन्स कॉवल्सींचं आहे. प्रॉस्पेरिटी नावाचा त्यामध्ये एक चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये ती म्हणते, मॅन कम्स इन टू द वर्ल्ड फायनान्स्ड बाय द गॉड. माणूस या जगामध्ये ऑलरेडी आलेला आहे. त्याचा फायनान्स कोणी केलेला आहे? तर माणसाचा हु इज फायनान्सर ऑफ दिस वर्ल्ड? गॉड. विथ ऑल दॅट डिझायर्स. त्याला जे पाहिजे ते मिळवण्याचा करण्यासाठीचा फायनान्स त्याने ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे. ऑर रिक्वायर्स ऑलरेडी ऑन हिज पाथवे. किंवा तुमच्या पाथवेवर तो आहे. पण हाऊ टू रिसीव्ह इट? द सप्लाय इज रिलीज थ्रू फेथ अँड द स्पोकन वर्ड्स. फ्लोरेन्स म्हणते की तुम्हाला देवानी या जगामध्ये ऑलरेडी त्यांनी फायनान्स केलेल्या वर्ल्डमध्ये पाठवलेले. फक्त तुमचे फेथ आणि स्पोकन वर्ड्स विल ब्रिंग दॅट मनी टू यू. सो व्हॉट यू स्पीक, व्हॉट यू थिंक, व्हॉट यू बिलीव्ह इज युअर वे टू रिसीव्ह द मनी. सो इफ यू कीप ऑन थिंकिंग दॅट की आय एम नॉट गुड इनफ, मला आता पैसा नाही मिळू शकत, मनी इज नॉट एव्हरीथिंग, वाय शुड वी टॉक अबाउट मनी, इट्स नॉट गुड टू टॉक अबाउट मनी, ओनली बॅड पीपल टॉक अबाउट मनी. वाईट लोकांनाच फक्त पैशाविषयी हे असतात, धारणा असतात. सो देन युअर लिमिटिंग बिलीफ विल लिमिट यू. सो ओनली युअर ओन लिमिटिंग बिलीफ्स limit what you can experience. So our beliefs make us experience everything. एक म्हणजे शेवटी वी लिव्ह इन द एक्सपिरियन्शियल वर्ल्ड हे किती सत्य आहे जर आपण बघायचं झालं तर युकुट्स नावाचा एक एरिया आहे याच्यामध्ये रशियामध्ये, जिथे -72 वगैरे टेम्परेचर असतं. ना इमॅजिन करा, -72 जो माणूस त्याचं आयुष्य काढतोय, त्याला जर आपण इथे एखाद्या ठिकाणी जिथे 0 डिग्री टेम्परेचर असतं तिथे जरी आणलं तरी फॉर हिम दॅट कुड बी लाईक अ समर. बिकॉज इन हिज एक्सपिरियन्स 0 डिग्री इज समर, -72 इज नॉर्मल. सो आपण काय एक्सपिरियन्स करतो त्याला महत्वाचं आहे. समटाइम्स इवन जस्ट नोईंग दोज बिलीफ्स आर नॉट ट्रू can make them begin to shake, crack, and crumble. But today we are going to do some work to really start to override those scarcity beliefs. Remember, every time you have a positive thought about more money, your life is getting better and moving closer to financial freedom. Take a note of scarcity belief about that and apply to you. Then mentally read the number of counterpart offered below 3 times for each one. एकदा तुमच्या डोक्यामध्ये एखादा कुठलाही निगेटिव्ह थॉट आला, अरे आय हॅव स्कॅर्सिटी इन माय लाईफ, माझ्याकडे पैसा मिळत नाही, माझ्या हाताला यश नाही,
आय एम नॉट सक्सेसफुल. पूर्वी जर ह्या गोष्टी कळाल्या असतील तर मला बरं झालं असतं. एनी निगेटिव्ह थॉट अबाउट मनी, रोंडा बर्न्स सेज दॅट, त्याला काउंटरॅक्ट करा या यापैकी कुठल्या तरी 3 पॉझिटिव्ह बिलीफनी. ओनली थॉट कॅन बी रिप्लेस बाय थॉट्स. सो निगेटिव्ह थॉट रिप्लेस बाय थॉट, पॉझिटिव्ह थॉट. किती वेळा करायचं आहे? 2 वेळा. मनी कम्स टू मी फ्रॉम एव्हरी डिरेक्शन विदाउट मी डुईंग अ सिंगल थिंग. The universe has unlimited ways to bring money to me. All I have to do is open my mind to the possibilities. Poverty is burden to society. Having enough money is not only my birthright, but it is my responsibility so that I live a full life. Living a full life contributes to the society. I can afford anything that you can write down and everything else I want. It's thinking about what I want that opens every door for me. I feel really good about money. Rich people have a wealth mindset, and I am creating a wealth mindset too. It doesn't matter how much wealth I was or wasn't born into. All that matters is that I think of abundance and prosperity. Prosperity comes from thinking thoughts of prosperity. You can continue to read these wealth thoughts throughout thoughts daily to eradicate any scarcity belief. It's repetition of thought that replaces one belief for another. So if you can bought into any of these scarcity beliefs, repeating their opposite is the best way you can do to remove them once and for all. So जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते आल्यानंतर होल्ड, क्रिएट पॉझिटिव्ह थॉट्स 3 times, रिप्लेस इट. परत निगेटिव्ह थॉट आला, होल्ड, क्रिएट थ्री टाइम्स, हे सगळे थॉट्स परत तयार करा. इट्स लाईक नाव मनी इज कमिंग टू यू इन अबंडन्स. द पिक्चर इट सेल्फ सेज दॅट की मनी डज ग्रोज ऑन ट्रीज. रिपीट द वेल्थ थॉट फॉर two more times today. Be grateful when you receive any money. Continue with the practice, turn outgoing money into incoming money, and listen to the wealth affirmations reading as you go to sleep tonight. So this is simple छान चॅप्टर आहे, कन्वर्टिंग युअर निगेटिव्ह बिलीफ्स इंटू पॉझिटिव्ह. रेणुका, वेलकम. डू यू वॉन्ट टू ऍड एनिथिंग? No, sir. ग्रेट, थँक्यू रेणुका. सो चॅप्टर इज व्हेरी सिम्पल. आपल्याला आज आपल्या डोक्यामध्ये जेव्हा जेव्हा किंवा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की माझ्या घराची फायनान्शियल लँग्वेज काय आहे. डू वी टॉक अबाउट क्रिएशन ऑफ मनी और डू वी टॉक अबाउट लिमिटिंग मनी बिलीफ्स, की आपल्याला हे शक्य नाही, वी कॅनॉट डू दॅट, हे अफोर्ड करू शकत नाही आपण, श्रीमंत असतो तर बरं झालं असतं, आम्ही काही अदानी नाही आहोत, आम्ही अंबानी नाही आहोत, आपलं काही एवढा मोठा बिझनेस नाहीये किंवा एवढा मोठा आपलं काही अर्निंग नाहीये, सो वी कॅनॉट डू दॅट. इन्स्टेड ऑफ थिंकिंग अबाउट हाऊ कॅन वी अफोर्ड दॅट, वी कीप ऑन थिंकिंग अबाउट इट्स नॉट पॉसिबल फॉर अस. किंवा आपण मुलांना इम्पॅक्ट करण्याकरता बऱ्याच वेळा असं पण म्हणतो की पैसा पैसा करणं वाईट आहे. इट्स टू बॅड. We should not think about money. Money is root of all evil. And then that becomes the thinking pattern of your family. And that becomes language and thought process of the family itself. Today, you have to replace this. प्रत्येक वेळी थॉट येईल त्यावेळेस रिप्लेस करायचं. सो दॅट्स इट. एवढाच छोटा चॅप्टर आहे. एनिथिंग, एनी क्वेश्चन, तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर आपण आता ते घेऊया. गुड मॉर्निंग सर, राजेश्री. गुड मॉर्निंग राजेश्री मॅडम, बोला. सर, तुम्ही जे सांगताय ना ते सगळं आपल्या, आता आम्ही तुमच्या सोबत आहोत, आमच्या थॉट्स मध्ये चेंजेस होत आहेत, झालेत, पण व्हॉट अबाउट फॅमिली? जसं तुम्ही आता म्हणले की फॅमिलीमध्ये तुमचा थॉट, पैशाच्या बद्दल असलेली भावना काय आहे ते चेक करा. आता प्रत्येक वेळेस आपण बोलतोय, जे तुम्ही सकाळी सांगता ते दिवसभरात 3-4दा फॅमिली सोबत शेअर केलं जातं. असं नाही असं पाहिजे, असं नाही असं पाहिजे, जस्ट थिंक पॉझिटिव्ह, पैसा भरपूर आहे आपल्याकडे, आउट गोईंग पैशाला इनकमिंग पैसा मानून चला. पण हे त्याच्यावर इफेक्ट करतं, म्हणजे तो थॉट एक लक्षात घ्या, आपल्याला. हा चॅप्टर जो आहे ना त्यासाठीच आहे. जेव्हा जेव्हा ह्या निगेटिव्हिटीचा तुमच्यावर इम्पॅक्ट होईल त्यावेळेस तुम्ही 3 वेळा पॉझिटिव्ह थॉट निर्माण करा त्याविषयी.
दॅट्स व्हॉट दिस चॅप्टर इज ऑल अबाउट. म्हणजे आता तुम्ही काल दुसऱ्याचे थॉट कंट्रोल नाही करू शकत. यू कॅन ओनली कंट्रोल युअर थॉट्स. बट तरी सुद्धा ते चेंज होतं का? सो माझे होणारच थॉट डेफिनेटली. सी माझे युअर थॉट वर्ल्ड इज 1000% चेंज झालेत होतात. पण मग फॅमिलीमध्ये जसं आता कालचंच एक शेअर करू इच्छिते मी, की जे मी तुमच्याशी बोलले होते, की माझं नवीन एक हे सुरू करतेय युनिट मी आणि त्याच्यामध्ये माझे पैसे लावतीये पण अजून त्याच्यातून इन्कमिंग सुरू नाही झालेलं. बस त्याच्यामध्ये नुसतं लावला जातोय पैसा. पण मग त्याच्यावरून आमच्या म्हणजे आमच्या दोघांमध्ये असं होतं, की "अरे, तू एवढे आपण घालवले, तू आत्ताच 10 वेळा विचार कर. आत्ताच तुला नसेल होत, नाही जमत असेल, तिथून काही इनपुट्स देऊन एवढं काही निघत नसेल, तर आत्ताच थांब. जेवढे गेलेत ते अजून आपण समजू की गेलेत. पण अजून नको जाऊ देऊ." मग ह्या थॉटला आपण कसं थांबवणार? पहिली गोष्ट तर ही किती निगेटिव्ह टॉक्सिक लँग्वेज आहे तुमच्या लक्षात येत आहे का? यू युअर सेल्फ इज सेइंग घालवलेत पैसे. नाऊ व्हॉट इज घालवलेत पैसे? हं. यू आर ऑलरेडी सेइंग दॅट आय हॅव वेस्टेड मनी. नाही, नाही. हे मी नाही म्हणत आहे ना सर. हो, मला पण नक्की सी यू मला आर नक्की ऑल्सो खात्री एक्वायरिंग द आहे, सेम की लँग्वेज ना. सी एक लक्षात घ्या. हं. सबकॉन्शियस लेव्हलला हीच लँग्वेज आपण एक्वायर करतो ना. अ, आणि ती सबकॉन्शियस लेव्हलला एक्वायर झालेली लँग्वेज जोपर्यंत रूट कॉज मधून जाणार नाही, तोपर्यंत तिथे शिफ्ट येणार नाही. बिकॉज दॅट बिकम्स द लँग्वेज ऑफ द फॅमिली. नाव यू कॅन्ट चेंज द लँग्वेज ऑफ द फॅमिली इनिशियली. तुम्हाला स्वतःची अगोदर थॉट प्रोसेस बदलावी लागेल. यू कॅन्ट चेंज व्हॉट अदर्स विल से. तुम्हाला सतत हं. तुमच्या थॉट्समध्ये ही पॉझिटिव्हिटी आणावी लागेल. येस. अँड देन देअर थॉट प्रोसेस अँड लँग्वेज विल चेंज. हो सर, मला मान्य आहे ना. पण म्हणजे मी काय म्हणते, की जसं अ, म, मला ही 1000% गॅरंटी आलेली आहे, की तिथून आपल्याला भरपूर पैसा येणार आहे. तो जो थॉट मी सुरू केलेला आहे किंवा ज्या उद्देशाने मी ते नवीन युनिट चालू केलं आहे, तेच मला मोठी हेल्प करून तिथूनच मी व्यवस्थित सेटल होऊ शकते. पण तो जो मधला पिरियड आहे, वेटिंग पिरियड, तो खूपच जास्त लांबल्यासारखा वाटतोय जरा. तो तसा असणारच आहे ना. सी एनिथिंग विल हॅव इट्स ओन जेस्टेशन पिरियड. यू कॅन म्हणजे त्याला तुम्ही ओव्हरराईड नाही करू शकत ना. नाही. त्याला जो वेळ द्यायचा तो द्या. दॅट इज बिलीव्ह पार्ट आहे ना. आज बिलीव्ह रिसीव्ह मध्ये तेच आहे ना. यू हॅव हो. आस्क्ड फॉर समथिंग, नाऊ यू हॅव टू बिलीव्ह की इट इज गोइंग टू हॅपन. आणि म्हणजे रिसिव्हिंगची पोझिशन जी आहे ही पेनफुलच आहे. तुम्ही येस, एक्सपान्शन करता म्हणजे तुमच्या लाईफमध्ये थोडा तरी पेन येणार आहे, बिकॉज यू आर गोइंग टू एक्सपिरियन्स समथिंग न्यू. येस. तर ती प्रोसेस जी आहे ती तुमच्या नॉर्मल रुटीनला, नॉर्मल थिंकिंग पॅटर्नला तोडणारीच असणार आहे. अच्छा. आणि कदाचित दिस इज हाऊ यू आर गोइंग टू रिसीव्ह इट. सी यू विल हॅव टू डील विथ पीपल अराउंड यू. विल हॅव टू डील विथ एक्स्ट्रा ॲडिशनल थॉट प्रोसेस तुम्हाला ज्या आजूबाजूच्या येतील प्रत्येकाशी डील करावं लागेल. मे बी येस. दॅट इज हाऊ इट इज गोइंग टू कम टू यू. बिकॉज हे सगळं वातावरण पण आहे ना जे निगेटिव्ह आपल्या आजूबाजूला तयार झालेलं आहे ते. हो. सो ते सकारात्मक करणं हे बट सुद्धा इट्स व्हेरी रिसिव्हिंगचं डीप. आहे. ॲब्सोल्युटली येस. पण आपल्याला बदल आपल्याला हवा आहे ना. येस, येस. म्हणजे हे राइट? अवघड अवघड प्रोसेस आहे, की एवढ्या सगळ्या निगेटिव्ह थॉटमध्ये आपण आपला पॉझिटिव्ह थॉट पक्का ठेवून त्याला चिकटून पुढे जाणं आणि ॲब्सोल्युटली. पुढे जाऊन आपल्या पॉझिटिव्ह थॉट बरोबर ऑटोमॅटिक त्यांचे थॉट पॉझिटिव्ह करणं. राइट. सी दिस मोस्ट ऑफ इज द द पीपल दे आवर विल गो बाय. सी एक लक्षात घ्या. मोस्ट ऑफ द पीपल विल गो बाय रिझल्ट्स. दे विल नॉट गो बाय थॉट्स. So they will say that ki you produce results, then I will believe. It's okay. That's their pattern. You have to produce the results, ओके. right? येस, आय विल डू. Yeah. थँक यू सर. Yeah. Anything else for anyone? गुड मॉर्निंग सर. बोलो शीतल. सर ये जैसे हम लोग हमारा थॉट प्रोसेस चेंज कर रहे हैं, डेवलप कर रहे हैं, सो हाउ वी कैन चेंज बच्चों का थॉट प्रोसेस हम लोग कैसे अभी से उस इसमें डाल सकते हैं सर? तुम्हारी लैंग्वेज बदलो. बच्चे कहाँ से सीखते हैं? तुम्हारी लैंग्वेज में से तो सीखते हैं. जी. सर क्या होता है कभी कभी कुछ डिमांड्स ज्यादा हो जाती है, हाँ. उस टाइम फुलफिल करना मुश्किल हो जाता है. तो क्या तो बोलते हो वो इम्पोर्टेंट है. व्हाट डू यू से व्हेन दे आस्क टू मच? फॉर क्या एग्जाम्पल बोलते हो? सुहानी ने तेरे को बोला कि मेरे को कार चाहिए, तो क्या बोलेगी उसको? हाँ आएगी कार. हाँ, तो उसको ये बोलना पड़ेगा अभी हम लोग अभी नहीं ले सकते, लेकिन कुछ दिनों में ले सकते.
इफ यू से दैट कि मैं थोड़े अंबानी हूँ, मेरे पास नहीं थोड़ा नहीं, ही पैसा पड़ा है, तो दैट इज नेगेटिव लैंग्वेज, राइट? मैं बोलती हूँ कि हाँ, बाद में लेंगे। हाँ, वी कैन अफोर्ड इट, हम लोग बाद में ले सकते हैं, ये लैंग्वेज उसको कम से कम तेरे और उसके लैंग्वेज में क्रिएशन में जाएगा। बाद में लेंगे बोलती हूँ मैं, बट क्या हुआ, व्हेन शी वाज यंग, मतलब 3-4 साल पहले की बात है, शी वेंट थ्रू माय बैंक अकाउंट स्टेटमेंट। तो वो कुछ लैक्स में था एंड शी थॉट कि इट्स करोर। उसको तब काउंटिंग नहीं आता था, तो एवरी टाइम चीजें, अरे तुम्हारे अकाउंट में तो 3 करोड़ पड़े हुए हैं, और और आप ऐसा बोलते कि अभी नहीं, अभी नहीं, बाद में, बाद में। तो मैं उसको बोलती हूँ, हाँ 3 करोड़ है अभी, लेकिन उसको टाइमली यूज करना पड़ेगा, एकदम से आप उसको खर्च नहीं करना है, धीरे धीरे आप खर्च करो उसको। हाँ, तो तो उसको यही ट्रेन करना पड़ेगा ना, हम लोग फाइनेंशियल लिटरेसी के ऊपर इसलिए तो ट्रेन करते हैं ना। हाँ, तो लैंग्वेज नेगेटिव मत रखो, दैट इज द ओनली थिंग यू कैन डू, राइट? यस। या, यस, एनीथिंग एल्स फॉर एनीबॉडी? ऑल राईट, सो तुमचा दिवस अत्यंत शुभ मंगलमय आणि तुम्हाला पाहिजे ते देणारा जाओ परत एकदा माझ्यातर्फे आणि रेणुकातर्फे तुमच्यासाठी शुभेच्छा, सदिच्छा. अँड लेट्स मीट टुमॉरो विथ न्यू, उद्याचा परत एक न्यू चॅप्टरसह भेटूया. थँक यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग टुडे. उद्या परत भेटूया.